हा फ्रीजचं पाणी मिसळायला लागले हो साहेब, बघा की जरा काय. मिरज पंढरपूर रोडवर जलवाहिनीचा प्रताप. महापालिकेचे अजब कारभार. पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईनशी जोडले. मगदुम मळा व पंढरपूर रोड येथे वाढती लोकवस्ती बघता लोकांना पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. असे असताना महापालिकेचा अनोखा प्रताप दिसला आहे. पंढरपूर रोडवर नुकतेच ड्रेनेज पाईपलाईनचे काम झाले आहे, पण ती ड्रेनेज पाईपलाईन कुणालाच न जोडता त्यातून अचानकच पाण्याचे फवारे येऊ लागले. त्याचा तपास केला असता महापालिकेने पिण्याचे पाणी ड्रेनेज पाईपलाईनला सोडून दिले आणि त्या पाईपलाईनचा ओढा वाळू लागला आणि मोकळे प्लॉट भरून गेले. त्या परिसरातील विहीर भरून एकाच्या शेताला पाणी देण्याचे काम महापालिकेने चालू केले आहे. ही कृपा महापालिकेची का दिसून आली हे समजून येत नाही. या ठिकाणी मलेरियाचे ढास उत्पादन करण्याचे ठिकाण महापालिकेने तयार केले आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न माणसांना एवढा भेडसावत असून कमी दाबाचे पाणी त्यांना मिळत आहे. मगदुम मळा येथे असणाऱ्या पाण्याच्या टाकीमध्ये पूर्ण टाकी भरत नसल्यामुळे लोकांना कमी पाणी मिळत आहे, अशी तक्रार असताना महापालिकेचा हा प्रताप नवीनच आणि आश्चर्यजनक आहे. ड्रेनेजमध्ये पाणी सोडून लोकांच्या तोंडाचे पाणी यांनी ड्रेनेजमध्ये सोडले आणि डास उत्पन्न करण्याची ठिकाण निर्माण केली. या परिसरात लाखो लिटर पाणी जे वाहून जात आहे, याला जबाबदार कोण? या नुकसानीला महापालिका भरपाई करणार काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. आणि गिरणी बंद आहे, बंद असून पाणी ह्याच 100 वाट येतंय. कशाचं पाणी येत आहे काय पिण्याचं पाणी येतंय काय? आम्ही आणि तेच पाणी तुम्ही पिताय काय? होय आम्हीच पितोय. म्हणजे तुमच्या आरोग्याला धोका झाला तर? त्याला तर जबाबदार कोण? साईज की हेच पाणी मिसळाले आम्ही पाणी पितोय. जरा साईज की अच्छा, तुम्हाला शेतामध्ये येण्या जाण्यासाठी जरा साईज की त्रास आहे? होय. काय पाणी जाईल सगळं कुठं जाईल. अच्छा अच्छा, हे कोणाची चुकीमुळे झालंय? आता ते कोणाला माहिती, आता ते कोणी डेरणीचं चूक आहे का कशाची चूक आहे, तीच झाले.